रेकॉर्डिंग आणि फोटो आहे माझ्याकडं. त्यांनी सकाळी 8:05 आपल्या घरी आले आणि 8:13 मला ते गाडीत घेऊन जाताना दिसत आहे. हे सगळे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करता आहे, म्हणजे CCTVचे फुटेज. हे 9 लोक आले होते PI. मी त्यांना विचारलं की मला तुम्ही नेता काय, म्हणजे चौकशी करायची. तुम्ही तिथे चला म्हटलं. मला नवीन म्हणजे कायद्यानुसार जर तुम्हाला मला इथून न्यायचं असेल तर मला 41ची किंवा 35ची नोटीस द्यावी लागेल तुम्हाला, किंवा या कारणासाठी तुम्हाला घेऊन जातोय तुम्ही. तेव्हा आम्ही इथे काहीच देणार नाही, तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल. त्यांनी मला बळजबरी गाडीत बसवलं आणि घेऊन गेले. हे सगळे फोटो आहेत. तिथे नेल्यावर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेल्यावर तिथे 8:15 जेव्हा मी पोलीस स्टेशनला एंट्री केली, तिथला कॅमेरे आहेत तिथे सगळे CCTV. तिथे निलेश भोयटे अगोदरच बसलेला होता. मग माझ्या लक्षात आलं थोडं की काहीतरी काळाबेरा आहे. मग त्यांनी मला एक CCTV नसलेल्या रूममध्ये बसवलं, जिकडे चव्हाण PSI साहेब बसतात, चव्हाण आणि देशमुख. त्या रूममध्ये CCTV नाही आहे. त्या रूममध्ये नेऊन बसवले. 8:15 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत त्यांनी माझ्याशी कोणतीच गोष्ट केली नाही. एक हलदार बसून दिला तिथे गेटवर आणि बसवलं, बसा बा तुम्ही फक्त, म्हणजे डिटेन करून घेतलं. एक तर इलिगल मला इथून घरून घेऊन गेले. इलिगल त्यांनी मला बेकायदेशीर कोणताही गुन्हा माझ्यावर दाखल नव्हता, कोणती केस नव्हती तेव्हा, आणि तिथे जाऊन बेकायदेशीर 11 वाजेपर्यंत बसवलं. 11:15 त्यांनी मला असं सांगितलं की तुमच्या विरुद्ध आता गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे मला गुन्हा दाखल व्हायच्या आधी अटक केली, आधी घेऊन गेले. ते 3 तास आधी अटक नव्हती केली. मग मी त्यांना सांगितलं गुन्हा कोणता आहे मला सांगा तर खरं माझ्यावर. आता तुम्ही म्हणता गुन्हा दाखल झाला, म्हणजे मस्टर चोरीचा गुन्हा आहे. नूतन मराठामध्ये 19/7/2021 तुम्ही मस्टर चोरलं, त्या मस्टर चोरीचा गुन्हा आहे. आता तो मस्टर चोरीचा गुन्हा जो म्हणताय ते, तर मी एक ते दुसरी एक FIR आणि त्याच्या मागे एक पंचनामा दिलेला आहे. एक FIR आहे हे निवेदनाच्या व्यतिरिक्त, तर ती FIR मी दाखल केलेली आहे. 19/7/2021 कंप्लेंट आहे, ती 31/7/2021 दाखल झालेली आहे. आणि शेवटच्या पानावर तो पंचनामा याचे मस्टर ते त्यांच्याकडे जमा येते पंचनामा करून त्याच दिवशी 19/7 ते जे मस्टर चोरलं म्हणतात, बोगस मस्टर बनवत होते. जवळजवळ 13 कर्मचाऱ्यांचं जे कधीही संस्थेमध्ये कार्यरत होते त्यांचं मागच्या 4 वर्षाचं मस्टर बनवत होते बोगस, की नोकरीला असं दाखवून त्यांच्या मागच्या सह्या घेत होते. मी ते मस्टर घेऊन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गेलो, तिथे ते जमा केलं. हा त्याचा पंचनामा आहे आणि ही त्याची FIR आहे मी जी केली आहे 2021 मध्ये. म्हणजे हे आरोपी होता, हा निलेश भोयटे, LP देशमुख, हे सगळे आरोपी आहेत त्या गुन्ह्यामध्ये. आणि हा पंचनामा आहे ते मस्टर त्यांच्या ताब्यात त्याच दिवशी दिलेलं आहे संध्याकाळी. हा पंचनामा तिच्यावर मला प्रत मिळाल्याची सही आहे, विजय पाटील म्हणून माझी साईडला सही आहे. 19/7 पंचनामा आहे 2021. आणि ते मस्टर चोरल्याचा खोटा गुन्हा जे मस्टर पोलिसांच्याच ताब्यात आहे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या, ते मस्टरने चोरलं म्हणून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला माझ्या. 15/12/2024 सकाळी 11:15 वाजता. 11:15 तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. मी त्यांना सांगितलं मस्टर तुमच्याच जवळ आहे, तुम्ही माझ्यावर जो गुन्हा दाखल करता बाजूच्याच खोलीत देशमुख मॅडमकडे त्या गुन्ह्याचा तपास चालू आहे. अजून तो गुन्हा अजून फायनल झालेला नाही आहे. ते मस्टर पाहिलं त्यांच्याच जवळ आहे म्हणे आमच्यात, तरी आम्ही गुन्हा दाखल केला. तिथे काय बोलणार आहे. आपल्यापैकी काही जण मला तिथे भेटले होते त्या दिवशी, आठवत असेल आपल्याला. मी सांगितलं की हे मस्टर यांच्याच जवळ आहे, तरी यांनी खोटा गुन्हा दाखल केला. ही ती माझी FIR आणि मागचा पंचनामा. मग त्यांनी मला संध्याकाळी 5 वाजता अटक दाखवली. म्हणजे मला सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इलिगल डिटेन्शन केलं त्यांनी. मला बेकायदेशीर मला डांबून ठेवण्यात आलं. पोलीस स्टेशन जरी असलं तरी कायदे सगळ्यांना सारखे. आणि माझ्यावर जो गुन्हा दाखल केला त्यांनी मस्टर चोरीचा, त्या गुन्ह्यामध्ये सगळे कलम हे 7 वर्षाच्या आतल्या शिक्षेचे. म्हणजे मग 11 वाजता जर गुन्हा दाखल केला तर तुम्ही मला तात्काळ अटक दाखवायची होती. तुम्ही तर मला 8 वाजताच घेऊन आले होते. तुम्ही लगेच अटक दाखवली असते तर कोर्टात न्यावं लागेल, 2 वाजेच्या आता हजर करावं लागलं असतं. म्हणजे माझा एक दिवस त्यांनी मुद्दा माडवला संध्याकाळी 5ला अटक करून, की उद्या दुसऱ्या दिवशी दुपारी 2 पर्यंत आता हजर करता येईल.
आता सुप्रीम कोर्टाचे भरपूर सायटेशन आहे, पण एक एकदम लँडमार्क जजमेंट आहे. एक दोन जजमेंट आहे लँडमार्क. तिच्यात एक जजमेंट असं आहे, अविनेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार. तिच्यात सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की 7 वर्षाच्या आतल्या शिक्षेचे कलम जर असतील, पूर्ण भारताला लागू आहे हा निकाल, तर कोणत्याही व्यक्तीला अटक करायची नाही. त्याला सेक्शन 41 प्रमाणे नोटीस द्यायची. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला 2-3 दिवसाची मुदत द्यायची. त्याला ते मेन्शन करायचं तिच्यात की असं असं तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे, याबाबतचे तुमच्याकडे जे काही पुरावे असतील ते घेऊन इतक्या 2-3 दिवसाच्या आत पोलीस स्टेशनला तुम्ही खुलासा सादर करा किंवा तुम्ही समक्ष या. ही पद्धत आहे 7 वर्षाच्या आतल्या प्रत्येक, म्हणजे महाराष्ट्रातील भारतात प्रत्येक पोलीस स्टेशनला निकाल लागू आहे. अविनेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार आणि दुसरा सत्येंद्र कुमार अंटील वर्सेस CBI हा दुसरा गुन्हा आहे, हा दुसरा निकाल आहे सुप्रीम कोर्टात. आता ह्या निकालाप्रमाणे मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला 41ची नोटीस द्या. त्यांनी तू मानलं नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल असायला आम्हाला काही माहिती नाही म्हणजे. आणि अविनेश कुमार सांगितलं मी त्यांना की सुप्रीम कोर्टाचा अवमान करताय तुम्ही आदेशाचा. ते म्हणे आम्हाला वरतून आहे, तुमच्याकडून जे येईल ते करा, वरतून दबा, वरतून चालू आहे म्हणे सगळं. ठीक आहे, वरतून कोणाचं त्याचं नाव सांगा. त्यांनी काही तसं सांगितलं नाही मला कोणाचं नाव आहे, वरतून काय आहे. आता वरतून कोण आहे? एक तर SP असतील, एक तर IG असतील इथले नाशिकचे परिक्षेत्राचे, किंवा मंत्रालयातले कोणी असू शकतात. आता कोण आहे त्यांनी सांगावं, हायकोर्टातच सांगतील ते. आता कोणाचा दबाव होता. त्यांनी मला संध्याकाळी 5 लाख अटक दाखवली. दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केलं. कोर्टात सुद्धा हे सायटेशन दिलं आमच्या वकिलांनी. बेळगावच्या 6व्या JMFC कडे हे सायटेशन दिले की इलिगल अरेस्ट केलेली आहे. या शासनाच्या या सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाप्रमाणे ही बेकायदेशीर अटक झालेली आहे. यांना तात्काळ इथल्या इथे सोडावं. कोर्टाने त्या सायटेशनकडे दुर्लक्ष केलं आणि मला 2 दिवसाची PC दिली त्या खोट्या गुन्ह्यामध्ये. 2 दिवसाची PC दिल्यानंतर पुन्हा त्यांनी माझी 7 दिवसाची PC मागितली. नंतर आयोग कोण झालं? PI आयोग झाले. पहिले चव्हाणांकडे तपास होता तो, संत चव्हाणांकडे. नंतर PI जे मानगावकर साहेब ते तपास अधिकारी झाले या गुन्ह्याचे. ते स्वतः आले आणि त्यांनी 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितली परत कोर्टाला. मुळात अटक बेकायदेशीर होती, तर त्यांना कळत होतं तरी पोलीस कोठडी मागितली 2 दिवसाची घेतल्यानंतर. पण कोर्टाने ती पोलीस कोठडी न देता मला MCR दिला. MCR दिल्यावर त्यांनी आम्ही त्याच दिवशी जामीनचा अर्ज टाकला. त्यांनी 2 ते 3 दिवस जामीन अर्जावर खुलासाच दिला नाही. मुद्दाम की आम्हाला राहायला पाहिजे. 3 दिवस कोणताच खुलासा दिला नाही. रेकॉर्डवर आहे सगळं. शेवटी आमच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की यांच्या विरुद्ध कंटेम्पची नोटीस काढा. हे खुलासा देत नाही. मग त्यांनी तो खुलासा दिला आणि मग कोर्टाने आमचा रेग्युलर बेल मंजूर केला माझा आणि मी जामीन झाला माझा 23 तारखेला. आता दरम्यानच्या काळात काय झालं, मला जेव्हा घरून घेऊन गेले तेव्हा माझ्या लहान भावाने मनोजनी सगळीकडे मेल केले. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, महाराष्ट्राचे चीफ जस्टिस हायकोर्टाचे मेल केले की मानवाधिकार आयोग, राष्ट्रपती, PMO कार्यालय, सगळ्या महत्वाच्या व्यक्तींना, होम सेक्रेटरी, गृह आपले मंत्रालयाचे, केंद्रीय होम सेक्रेटरी यांच्याकडे मेल केले की माझ्या भावाला इलिगल डिटेन करून पोलीस घेऊन गेलेले जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे कोणताही गुन्हा नसताना. परत 12 वाजता दुसरे मेल गेले. तोपर्यंतही सोडत नाही भाऊ, हे पुन्हा डिटेन करून ठेवलेलं आहे, ते सोडत नाही जिल्हा पेठवाले. असे मेल या माझ्या लहान भावाने केले मी तिथे असताना. मग मी जामीनवर सुटल्यानंतर 1 तारखेला मी जो 11 ठिकाणी 10 ते 11 ठिकाणी ही जी तक्रार मागे जोडलेली आहे माझी FIRच्या नंतरची तक्रार, आपल्या कोर्टाच्या हायकोर्टाच्या ऑर्डरच्या नंतरची तक्रार आहे. पोलीस महासंचालक, हा, ही पोलीस महासंचालकांची एक आहे. पण हीच तक्रार मी जवळजवळ 10 ठिकाणी ऍड्रेस केलेली आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र, मानवाधिकार आयोग दिल्ली, सगळीकडे केलेली आहे. प्रत्येकाची दखल घेतल्याची मला मेलवर हे आलेली आहे, पोच आलेली मेलवर केली मी 1 तारखेला सुटल्यावर जामीन. तिच्यात मी मागणी केली होती की बा यांच्या विरुद्ध कारवाई करा. यांनी या सत्येंद्र कुमार आणि या दोन्ही
सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अवमान केला. यांनी कोणती नोटीस न देता डायरेक्ट अरेस्ट केली आहे. कोर्ट आणि अटक करताना कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. 3 दिवसात जर मी त्यांना खुलासा दिला नसता नोटीस दिल्यावर तर कोर्टाची परवानगी घेऊन अरेस्ट करतात. कोणत्याही गुन्ह्यात 7 वर्षाच्या आतल्या पोलीस कोणालाच अटक करू शकत नाही या निकालाप्रमाणे. लँडमार्क जजमेंट आहे. मग ही कंप्लेंट केल्यानंतर मी तिच्यात कारवाईची मागणी केली. यांच्यावर अवमान याचिका करा, यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी करा, यांना सस्पेंड करा आणि हे सगळ्यांचे नावं टाकले. म्हणजे याच्यात मी राकेश मानगावकर, जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक, तिथले कर्मचारी 8 ते 10 त्यांच्या नावं मला माहिती नव्हते. मी माहितीच्या अधिकारात नावं घेतले सगळ्यांचे. हे जे शेवटचं पेज आहे त्याच्यातल्या पॅरा नंबर 2 मध्ये उत्तर दिले त्यांनी की बाकीचे कर्मचारी कोण होते. म्हणजे 9 कर्मचारी घ्यायला आले हे सिद्ध झालं. आणि ते फोटो पण आहे, तर तो काही विषय नाही. फोटो आणि CCTV व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. आता ह्या तक्रारी मी 10 ठिकाणी दिल्यानंतर काही ठिकाणून मला तक्रार मिळाल्याची पोच आलेली, पण आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही त्या तक्रारींची दखल घेतली नसल्यामुळे मी हायकोर्टात कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं. 29 जानेवारी 25 काय 29 जानेवारीला दाखल केलेलं आहे. औरंगाबादचे आमचे ज्येष्ठ विधिज्ञ अजित पी काळे वकील आहेत, सिनियर ॲडव्होकेट आहेत, त्यांच्या मार्फत मी कंटेम्प्ट पिटिशन टाकलं. ते कंटेम्प्ट पिटिशन 6 तारखेला सुनावणीसाठी बोर्डावर आलं. 6 तारखेला तिच्यात कोर्टाने ऑर्डर पास केली. ऑर्डर या निवेदनाच्या नंतर जोडलेली आहे. 6 तारखेला विजय भास्करराव पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स मध्ये हे सगळे नाव. इश्यू नोटीस टू द रिस्पॉन्डंट नंबर 1 to 7, 1 ते 7, 1 आणि 2 गव्हर्नमेंटचे आहे, पोलीस महासंचालक आणि होम सेक्रेटरी, आणि 2 ते 7 जे ते आपले मानगावकर, त्याच्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक, कराळे, SP जळगावचे. कारण झालं काय की मी जेव्हा त्यांना सांगितलं की हेमस्टर पोलीस स्टेशनला दे, त्या दिवशी रविवार होता, मला जेव्हा घेऊन गेले तर ते SP च्या बंगल्यावर गेले PI की बा आता मास्टर तर आपल्याच जवळ आहे, आता गुन्हा तो दाखल करायचा आहे आपल्याला. मग काय करायचं? SP बहुतेक SP ने त्यांना सांगून टाकलं करून टाका, जरी तुमच्या जवळ तरी गुन्हा दाखल करा. तुमच्या ताब्यात मास्टर आहे तरी यांनी चोरला असा गुन्हा दाखल करा चोरीचा. त्याच्यामुळे मग ते 11 वाजता गुन्हा दाखल केला. त्याचे SP च्या बंगल्यावर जाऊन आले. तो जो वेळ गेला मध्ये 2-3 तासाचा, ते कारण असू शकतं. मग त्याच्यामुळे मी SP नाही पार्टी केलं. आणि जिल्हा पेठचे जवळजवळ 8 ते 9 ते नावं माहिती नसल्यामुळे ते 8 नंबरला 7 लोक इतर असे त्यांचे नावं कळल्यावर मी त्यांना पार्टी करू असं म्हटलेलं आहे माझं पिटिशन. आता हे कंटेम्प्ट पिटिशन 6 तारखेला न्यायमूर्ती बिभा कंकणवाडी मॅडम आणि देशमुख साहेब यांच्या 20 सदस्य खंडपीठापुढे सुनावणीला आले. त्याच्यात आर्ग्युमेंट झाले. सगळे कागदपत्र आमचे ज्येष्ठ विधिज्ञ काळे वकील साहेब अजित काळे त्यांनी कोर्टाला दाखवलं. आणि हे जजमेंट इतके क्लिअर आहे की ते जजमेंटचं नाव सांगितलं तरी हायकोर्ट नोटीस काढतं. इतकं पॉवरफुल जजमेंट आहे. 8 वाजता सकाळी घेऊन गेले, गुन्हा दाखल केला 11 वाजता, अटक दाखवली 5 वाजता, नोटीस दिली नाही कोणती. म्हणजे अटकच करू शकत नव्हते तरी त्यांनी बळजबरी मला अटक करून 10 दिवस मध्ये ठेवलं. 9 दिवस झाले मला मध्ये. 23ला सुटलो मी, 15ला सकाळी नेलं, 23 तारखेला रात्री सुटलो. आता हे झालं कंटेम्प्ट पिटिशन. हिच्यात त्यांना शिक्षेची मागणी केलेली मी सगळ्यांना. हे सगळे एकमेकांवर ढोळत आहेत. खालचे पोलीस म्हणतात वरतून दबाव आहे, वरचे म्हणतात आमचा संबंध नाही आहे. वरच्यांना विचारायला गेलो तुम्ही DYSP की तुमचा दबाव होता का, कोणाचा दबाव आहे, आणि ज्याचा दबाव त्याचं नाव सांगा तुम्ही, कोणाच्या दबावावर तुम्ही काम करताय. गेल्या 2 वर्षात माझ्यावर 7 कोटी गुन्हे दाखल झाले. 1 सिटी पोलीस स्टेशन आणि 6 जिल्हा पेठ. कोणी येतं 10 वर्षापूर्वी असं घडलेलं होतं. 25 वर्षापूर्वीचा गुन्हा दाखल केलेला आहे की यांनी 25 वर्षापूर्वी खोटे कागद तयार केले. 25 वर्ष झोपलेले होते का तुम्ही? जो समरी झालेला गुन्हा आहे तो पुन्हा दाखल केला. जिल्हा पेठ पोलीस स्टेशन मध्ये मी राहतो, जिल्हा पेठ मध्ये राहतो, त्या हद्दीत राहत असल्यामुळे कोणी गेलं की गुन्हा दाखल होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिरियड एकच आहे. जर आम्ही वाईट प्रवृत्तीचे किंवा वाईट याचे असू तर या जिल्ह्यातून 50-50-100 लोकांनी आमच्या विरुद्ध गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. एकच कस काय येतो जो आमचा कायमचा विरोधक आहे.
आणि त्याचे गुन्हे गेल्याबरोबर कसं काय दाखल होता? तुम्ही काही चौकशी केली का? आता ह्या गुन्ह्यामध्ये तुम्ही चौकशी करायला पाहिजे होती पोलिसांनी की हे मास्टर आपल्याकडे आणि खरोखर चोरी झालेली का? 3.5 वर्षापूर्वी मास्टर चोरल्याचा गुन्हा कोणती चौकशी न करता दाखल करता त्यांनी या उत्तरामध्ये म्हटलेलं आहे. मी मागितलं होतं त्यांना, हे जे उत्तर दिलं शेवटचं पान आहे माहिती अधिकाराचं, की तसेच सदर वर नमूद गुन्ह्याची FIR फिर्यादी सोबत गुन्हा दाखल करताना त्यासोबत फिर्यादीने दिलेले संपूर्ण कागदपत्र द्या. गुन्हा दाखल करताना फिर्यादीने दिला असेल ना की हे चोरलं ते चोरलं, काहीतरी कागद दिले असतील. त्यांचं उत्तर आहे FIR प्रत सोबत जोडली आहे, नमूद गुन्हा दाखल करताना फिर्यादीने कागदपत्र सादर केलेले नाही. म्हणजे तो आला. मी जर आता गेलो की 3.5 वर्षापूर्वी SP माझ्या घरी चोरी केलेली होती, तेव्हा ते SP नव्हते, तर नोंदवतील काय गुन्हा गेल्याबरोबर? ते SP नव्हते इथे, आता आले ते 3.5 वर्षापूर्वीचा गुन्हा SP विरुद्ध कसं काय नोंदवू? आम्ही चौकशी करतो, तुम्ही लेखी द्या. माझ्या विरुद्ध कसे काय गुन्हे दाखल होता? 25 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष गुन्हे. म्हणजे हे एक षडयंत्र आहे. यांच्यावर कोणीतरी दबाव आणतं, कोण आणतं तर संशोधनाचा भाग आहे. आता कंटेम्पची नोटीस निघाली आहे, यांनी ते कोर्टाला तरी सांगावं की आमच्यावर कोणाचा दबाव आहे. पोलिसांनी 21 तारखेच्या आत त्यांनी त्यांचा खुलासा लेखी सादर करायचा आहे आणि 28 तारखेला मॅटर सुनावणी ठेवलंय आणि त्याच्या प्रती आम्हाला देण्याचे आदेश केलेले आहेत कोर्टाने की त्याच्या आत आम्हाला त्या प्रती द्या. तर आता हा झाला एक. आणि काल अजून एक दुसरं पिटिशन दाखल केलं मी याच संदर्भातलं की यांच्यावर गुन्हा दाखल करा या पोलिसांवर. कारण मी जर असे कृत्य केलं असतं, मी एखाद्याच्या घरी गेलो असतो सकाळी 8 वाजता, त्याला 8-10 जणांनी आम्ही उचलून गाडीत कोंबलं असतं आणि 8-9 तास त्याला डिटेन करून ठेवलं असतं एखाद्या ठिकाणी, तर माझ्यावर इलिगल ट्रेसपास आणि किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला असता. मग पोलिसांवर का नाही होणार तो गुन्हा दाखल? तर मी हायकोर्टात दुसरं एक्सपिटिशन केलेलं आहे, ते काल दाखल झालं. अजून त्याच्यात नोटीस वगैरे नाही, पण ते पेंडिंग आहे. म्हणजे आता त्याच्यात सर्क्युलेशन घेऊ आम्ही. यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा. इलिगल डिटेन्शन आणि इलिगल ट्रेसपास. माझ्या घरात डायरेक्ट घुसलेले CCTV. तुमच्याजवळ कोणताच गुन्हा दाखल नसताना, कोर्टाचे कोणते आदेश नसताना तुम्ही मला घरातून उठून ह्या पलंगावर झोपेतून उठून घेऊन गेले. ब्रश सुद्धा करू दिलेला नाही. माझे फोटो पहा तुम्ही, नाईट ड्रेस मधले फोटो आहे. कोणत्या दबावाखाली पोलीस काम करतात? पोलीस एखाद्या पक्षाचे किंवा एखाद्या नेत्याचे वेठबिगार म्हणून काम करता या जिल्ह्यामध्ये? आणि मग त्याचं नाव सांगा ना, रेकॉर्डवर या त्याचं नाव. तो जर इतका दमदार नेता आहे किंवा कोणी असेल तर त्याचं नाव लिहा ना. विलासराव देशमुखांनी खामगावच्या पोलीस स्टेशनला मुख्यमंत्री असताना फोन केला होता की सानंदा आपल्या पक्षाचे आमदार आहे, त्यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करू नका असा फोन केला होता. रेकॉर्ड पाहून घ्या. त्या PIनी तिथल्या स्टेशन डायरीत नोंद घेतली की माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोन आला आणि त्यांनी सानंदा यांचे वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करू नका, आमदार सानंदा, असा मला फोनवर निरोप मेसेज दिला. त्याची एंट्री मी स्टेशन डायरीत घेतली. ती एंट्री घेऊन नागपूर हायकोर्टात जे गुन्हा दाखल करायला गेले होते ते गेले. विलासराव देशमुखांचा 20 लाख रुपये दंड झाला मुख्यमंत्री असताना. विलासराव देशमुख त्या दंडाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले. अपॉलॉजी मागितली सुप्रीम कोर्टात की माझी चूक झाली, फोन केला. कारण रेकॉर्ड आहे, स्टेशन डायरीत नोंद होती. 10 लाख रुपये दंड केला आणि तो वैयक्तिक भरायला लावला. विलासरावांनी तो मुख्यमंत्री असताना 10 लाख रुपये भरला. ही जर तुम्हाला मुख्यमंत्र्याचा बी फोन येत असेल तर त्याची एंट्री घ्या ना. की विजय पाटलाला सकाळी घरून डायरेक्ट उचलून आणायचे, आम्हाला अमुक अमुक पॉइंट सोनी आदेश दिले, घ्या एंट्री. तुमचा संबंध संपला, आम्ही त्याला पाहू. तुम्ही जे म्हणता ना आम्हाला दबाव आहे, दबाव, नाव सांगा ना, दबाव येतं. असं इलिगल तुम्ही याल. मला माझ्या भावांना गेल्या 2.5 वर्षात सरकार बदललं, शिंदेचं सरकारला आलं तेव्हापासून 7वा खोटा गुन्हा आहे. 2 मध्ये अरेस्ट झाली, 5 मध्ये अटकपूर्व जामीन घेतला. आणि मग हे गुन्हे दाखल करणारे तेव्हा कुठे गेले होते? घडलेली घटना समजा 3 वर्षापूर्वीची. 3 वर्षापूर्वी का नाही केला गुन्हा दाखल? एक तर 25 वर्षापूर्वीचा तेव्हा का नाही केला? तेव्हा पैदा बी झाला नव्हता पोहिटे, जेव्हा 25 वर्षापूर्वीचा गुन्हा दाखल केला. त्याच्यामुळे सगळ्यांनी माझ्या अटकेच्या खूप मोठ्या मोठ्या बातम्या दिल्या, चोरीच्या गुन्ह्याच्या दिलेल्या आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्या प्रमाणात माझ्या विरुद्ध बातम्या दिलेल्या आहेत, तर आता ह्या बातम्या बंद करा, आता पुढे खूप मोठ्या मोठ्या बातम्या द्याव्या लागणार आहे आपल्याला. आणि मला खात्री आहे की ह्या केसमध्ये यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार.
माझा जो अभ्यास आहे किंवा माझी जी चर्चा होते, मी गेले जामिनावर सुट्ट्यापासून 2 महिने हेच करतोय, माहितीच्या अधिकाऱ्या त्यांच्याकडून माहिती घेणे. अजूनही त्यांनी मला जिल्हा पेठ पोलिसांनी मला सीसीटीव्ही फुटेज दिलेलं नाही. त्या दिवसात आदेश झाले माहितीच्या अधिकाऱ्यात हे डीपीकडे त्यांना 10 दिवसाच्या आधी सोमवारी द्यायचं सांगितलंय. ती घे तिथे तिला तर सोमवार सीसीटीव्ही फुटेज का देत नाही तुम्ही? मला 8 वाजून 15 मिनिटांनी एंट्री झाली ना जिल्हा पेठला, द्या ना सीसीटीव्ही फुटेज. ते कोर्टात द्यावं लागेल. कोर्टात पण म्हटलंय मी की तुम्ही मागवा हे सीसीटीव्ही फुटेज. उलट मी तर SP साहेबांच्या बंगल्यावरचं मी मागवा असं सांगितलंय त्या दिवसाचं. ती PI तिथे गेला होता घाणी चर्चेला गुन्हा दाखल करायच्या पहिले, ते पण मागितलंय सीसीटीव्ही फुटेज. हे जे चालू आहे ना, हे असं चालू आहे की मी आतापर्यंत कोणते गुन्हे दाखल झाले तर मी पत्रकार परिषद घेतली नव्हती, पण हिच्यात कहर काय केला त्यांनी या गुन्ह्यात मोका लावून टाकला. मोक्याचं कलम वाढवलं ते माहिती काय? हिच्यात मोका लावला मला 4 लोकांना. मी, माझा लहान भाऊ, एक प्रवीण चव्हाण वकील आणि विद्यापीठाचे कुलसचिव, त्यांच्यावर मोका लागला. कोर्टाने आमच्या बेल ऑर्डरमध्ये स्पष्ट सांगितलं की या केसमध्ये हा मोका ऍप्लिकेबलच होत नाही. 3 वर्षाच्या शिक्षेचा गुन्हा आहे, चोरीचा जरी धरला तरी 379. तिच्यात मोका जास्त काय लागेल? मग उद्या पत्ते खेळणाऱ्याला मी मोका लावून टाकाल तुम्ही. कोर्टाने जोडून दिला तो 2 दिवसात. नाही तर मोक्यामध्ये जर अटकवलं असतं तर 1.5 वर्ष अटकवण्याची त्यांची तयारी होती. गेला 1.5 वर्ष जाते. आता मला एक सांगा की माझ्या केस नाही त्याला मोका लागला होता, तो तर माझ्या मागे मोका लावण्यासाठी फिरत नाही ना. का जामनेर पॅटर्न सुरू झालाय जळगावात? कारण जामनेरमध्ये असेच परेशान केले खोट्या केसेस करून लोकांना. असे 250-300 लोक आहे जामनेरमध्ये की ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. 307 सारखे गंभीर गुन्हे केले, बलात्कारासारखे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीस आणलेलं आहे, त्यांना पळत फिरवलेलं आहे. तो पॅटर्न तर जळगावात सुरू झाला आणि पूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात जामनेर पॅटर्न. बरं, मोकाचा कलम जेव्हा वाढवलं होतं त्याच्यावर न्यायालयाने जे दिलेलं आहे ते तारीखानं न्यायालयाचं नाव सांगा. न्यायालय वावरे साहेबांकडे अटकपूर्व जामीन टाकला होता. अटकपूर्व जामीनची ऑर्डर माझ्या मोबाईलमध्ये PDF पाहिजे. तिच्या शेवटच्या पॅरामध्ये सांगितलं की ऍप्लिकेबलच होत नाही मोका. 111-112 कलम आहे तो मोका. म्हणजे हा मोका महाराष्ट्राचा कायदा आहे, पण BNS ऍक्ट मध्ये केंद्राने सुद्धा तो तसाच्या तसा घेऊन 111 आणि 112 कलम म्हणून BNS ऍक्ट मध्ये घेतलेला आहे त्याला. पण मान्य कोर्टाने जळगावच्या जिल्हा न्यायालयाने वावरे साहेबांकडे जे अटकपूर्व जामीन झाले सगळ्यांचे, प्रत्येकाच्या जामीन ऑर्डर मध्ये म्हटले की आणि अँटिसिपेटरी बेल दिला ना. मोका जर ऍप्लिकेबल झाला असता तर अँटिसिपेटरी बेलच झाला नसता.